छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरासह विविध भागांमध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 49 कॅफेंवर धडक कारवाई केली आहे। बांधकाम नियमांचं उल्लंघन, अनधिकृत पार्टिशन तसंच कॅफेमधील अश्लील कृत्ये सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली। मनपा आणि पोलिसांच्या पथकाने संबंधित कॅफेची तपासणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या धडक कारवाईमुळे शहरातील कॅफे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिलेत। आयुक्त सर आणि महापालिका आयुक्त सर यांच्या आदेशाने मागच्या काही दिवसामध्ये पोलीस विभागाकडे काही तक्रारी प्राप्त होत आहे की शहरामध्ये जे कॅफे आहेत त्या कॅफेमध्ये युवक युवतींना एकांत किंवा आडोसा उपलब्ध करून दिला जातो आणि त्याच्यातून काही अनुचित प्रकार घडू शकतात आणि काही अशा घटनाही रिपोर्ट झालेल्या होत्या। तो एक क्राईम प्रिव्हेन्शनचा भाग म्हणून पोलिसांनी यामध्ये मागच्या एक महिनाभरामध्ये सर्व ठिकाणची गोपनीय माहिती काढली होती। याच्या अगोदर पण मागच्या वर्षी अशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती महापालिका आणि पोलीस विभागाच्या मार्फतीनं। आणि आज रोजी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे साधारणपणे पोलीस विभागाच्या याच्यामध्ये 6 टीम इन्व्हॉल्व आहेत आणि वेगवेगळ्या हद्दीमध्ये वेदांतनगर, उस्मानपुरा, सिडको, टीव्ही सेंटर, कॅनॉट या सर्व परिसरामध्ये आज ही कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये गुन्हे प्रतिबंधक कारवाईच्या स्वरूपामध्ये आम्ही हे केलेलं आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा या उद्देशानं पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई महापालिकांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आम्ही केलेली आहे। अशा ठिकाणी गुन्हे घडलेले आहेत तसंही पुढे आलंच आहे ना, याआधी पण गुन्हे घडलेले आहेत। येस बरोबर आहे। तर अशा ठिकाणी ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्यावेळी त्यामध्ये FIR झालेली आहे आणि भविष्यामध्ये या घटना होऊ नये एकंदरीत आणि असे गैरप्रकार जर आढळत असतील तर त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं म्हणून आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही कारवाई महापालिकेनं बंदोबस्त मागितला होता त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त उपलब्ध करून दिलेला आहे आणि जेही काही स्ट्रक्चरल चेंजेस आहेत त्याप्रमाणे महापालिका नियमानुसार याच्यामध्ये पुढील कारवाई करेल। CCTV सर्वेलन्स CCTV आहे बऱ्याच कॅफेमध्ये आपणही बघितलं, परंतु त्याच्यामध्ये एकदा लाईट बंद केल्यानंतर जो काही आडोसा आणि एकांत निर्माण होतो त्याच्यामध्ये काही गैरप्रकार घडू शकतात। बऱ्याच वेळा पोलीस विभागामार्फत आम्ही CCTV पण चेक करत असतो जो आमच्या क्राईम प्रिव्हेन्शनचा भाग म्हणतो। सर, आता कॅफेवरती कारवाई झाली मान्य। इथं सिडको 6मध्ये एक महानगरपालिकेचं ग्राउंड आहे, राजीव गांधी स्टेडियम, तिथं सर्वचपणे संध्याकाळच्या नंतर पार लगेच सकाळपर्यंत खुल्याम नशेवर त्या ग्राउंडवरती काही कारवाई होणार अशा? हो जरूर, अशा काही ग्राउंडची माहिती घेतलेली आहे आम्ही। मागच्या 2-3 महिन्यापासून आम्ही पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने एक 520 नावाचं पथक केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्यालाही माहीत आहे की काही चेन स्नॅचिंगचे, रॉबरीचे गुन्हे आणि ह्या अशा ठिकाणी जिथं सेवनार्थीच्या केसेस विशेषतः आम्ही केलेल्या आहेत। मागच्या एप्रिल आणि मेमध्ये जवळजवळ सेवनार्थी म्हणजे NDPS ॲक्टमध्ये सेक्शन 27 प्रमाणे जे गांजाचं सेवन करतात त्यांच्यावर 150पेक्षा जास्त कारवाया संपूर्ण शहरामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि भविष्यातसुद्धा या कारवाईमध्ये सातत्य राहील। महानगरपालिकेच्या वतीने जी कारवाई करण्यात आली त्याला मुख्यत्वे कारण आहे की पोलीस विभागामार्फतमध्ये ज्या कॅफेच्या बाबतीमध्ये अनैतिक स्वरूपाचे व्यवसाय या ठिकाणी चालतात, काही लोकांच्या त्याबद्दल सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्याही या बाबतीमध्ये महानगरपालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही महाविद्यालयीन युवक युवती असतील एकांतामध्ये येऊन या ठिकाणी काही लोक त्यांना तासाच्या दराप्रमाणे एक भाडे आकारणी करून त्यांना एकांतवासामध्ये करण्याची प्रकरणं निदर्शनास आलेली होती आणि ती निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेने आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे अशा कॅफेची एक गोपनीय माहिती जमा केली। त्यातून आम्हाला जे कॅफेज शहराच्या विविध भागांमध्ये आम्हाला आढळून आलेले होते ते वेदांतनगर असेल, उस्मानपुरा असतील, टीव्ही सेंटर असेल, कॅनॉट असतील, ह्या सगळ्या भागामध्ये आम्ही एकाच वेळेला 5 वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत आज आणि ती पूर्ण शहरभर ते आज कारवाई करत आहेत। आणि याला संदर्भ द्यायचा झाला तर मागच्या काही 2-3 दिवसांपूर्वी आपण वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये अल्पवयीन मुलींवरती इथं लैंगिक अत्याचार करण्याच्या घटना उघडकीला आलेल्या होत्या आणि त्या करण्याचे जे ठिकाणं होते हे मुख्यत्वे अशा ठिकाणी जे अनधिकृतपणे उभं केलेले जे कॅफेज आहेत त्या कॅफेजमधून हे प्रकार चालत होते। ते आम्ही प्रत्यक्ष आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये तथ्य असल्याचं जाणवलेलं आणि त्यामुळे पोलीस विभागाच्या सहकार्याने आज आम्ही या ठिकाणी हे सर्व कॅफे आज उद्ध्वस्त केलेले आहेत। शहरामध्ये टोटल आम्ही आत्तापर्यंत जी माहिती घेतलेली आहे ते 49ची संख्या आमच्याजवळ आलेली आहे। तर 49 हे आम्ही कॅफेज आज उद्ध्वस्त केलेले आहेत। याच्या अगोदर पण अशा कारवाई झालेल्या आहेत, परत कारवाई झाल्यानंतर थोड्या दिवसांनी परत एक कॅफे होतं, असं परमनंट केंद्र याच्यावर नाही। ही जी आयडेंटिफाय केलेली आम्ही जे आज कॅफेज आहेत त्या आयडेंटिफाय केलेल्या कॅफेजला आम्ही आता याच्यानंतर सील करणार आहोत
आणि सील केल्यानंतर त्यांच्यावरती जी काही दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई आहे ती आम्ही आता प्रस्तावित करणार आहोत आणि पोलीस विभाग पण मुख्यत्वे त्या प्रत्येक ठिकाणी एक कमी प्रकाशामध्ये त्यांना एकांत वास उपलब्ध होईल अशा पद्धतीच्या एक स्पेशल अरेंजमेंट केलेल्या होत्या. काही ठिकाणी स्पेशल रूम्स आम्हाला आढळून आलेले आहेत. काही ठिकाणी कॉन्ट्रासेप्टिव्स जे असतात ते सुद्धा आढळून आलेले आहेत. काही ठिकाणी बिअरच्या बॉटल्स आणि बाकीच्या ज्या ह्या असतात उत्तेजक जे पेय आहेत ती पण आम्हाला आढळून आलेली आहेत. म्हणजे एकूण अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची जी काय दाट शक्यता निर्माण होते ती सगळी आम्हाला इथं आढळून आलेली आहे. निश्चितपणे ह्या पोलीस विभागाने संयुक्तपणे आम्ही ही कारवाई करतो आहे आणि यानंतर ते निरंतरपणे सुरू राहील.